नमस्कार मित्रांनो, आपली शेती या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. हे बघा, हे आपले वडील आहेत, ते पुतणी आहे, हे आपली विहीर आहे. या विहिरीमध्ये मी या अगोदर व्हिडिओ टाकला होता, त्याच्यामध्ये पाणी त्यावेळेस काहीच नव्हतं, पण आता यावेळेस बघा दाखवतो. यावेळेस आपण आता पाऊस पडल्यामुळं पाणी भरपूर आलेलं आहे विहिरीमध्ये. बघा, गढूळ पाणी होतं त्यावेळेस. यावेळेस पाण्याची पातळी वाढली, अजून पाऊस तेवढा फुल नाही आहे. अजून वाढल्याच्या नंतर हे पाणी इथपर्यंत भरून जाईल. फक्त विहीर करते वेळेस एक काळजी घ्या की आमची गलती झाली त्यावेळेस तुम्हाला सांगतो आम्ही. हे जे आम्ही बांधली, हे कडे टाकलं, हे कडे टाकलं, ते आम्ही वरती कडे टाकले. 1 2 3 म्हणजे 6 कडे टाकले. ते वरती कडे टाकल्यामुळं काय होलं, कडे खाली जे दिसते आता तुम्हाला, हे खडक थोडं याच्या खाली पडायले थोडं, कारण की पक्क्यापासून टाकलं नाही. तर पक्क्यापासून टाकलं नसल्यामुळं काय झालं, हे खडक खाली ठिसूळ असल्यामुळं थोडं पडायलं. म्हणजे पुढं चालून काय होईल, हे जर पडल्याच्या नंतर कडक खाली जाणार. म्हणजे आपले कडे ज्यावेळेस आपण टाकतो ना, त्यावेळेस पक्क्या खडकापासून टाका. म्हणजे पक्का खडक हे बघा, हे दिसते ना, इथून पक्का खडक आहे. तर आपण याच्यावरती पैसे त्यावेळेस जर अडचणी असल्यामुळं आपण कच्च्या खडकापासून घेतलं कडं. पण ते आज ते प्रॉब्लेम आता हे असे तयार व्हायलेत, कारण की ठिसूळ असल्यामुळे पडत राहिले जरा. आता हे बघा, आता हे क्लिअर करावं लागणार आहे. आता दुसऱ्या विहिरीचं कडं फुल टाकावं लागणार. या अशा पद्धतीनं या विहिरीचं झालेलं आहे. ही एक विहीर आहे आणि दुसरी एक विहीर आहे, अशा 2 विहिरी आहेत. त्यामुळे विहीर जर खचत असेल तर विहिरीची काळजी घ्यायची की पक्क्या खडकापासून कडं टाकायचं. कारण वरती कडं टाकले की मग हे असे प्रॉब्लेम येतात. पुढं चालून मग ते कडं पडतं आहे. माती कडक ठिसूळ असल्यामुळं ते थोडं खाली पडणार आणि विहिरीचे मग नंतर ते कडे खाली जाणार किंवा कडे एखादं हे होणार, नुकसान होणार. त्यामुळे नुकसान होऊ नये म्हणून जेणेकरून विहीर खणते वेळेस पक्क्या खडकापासून कडं टाकून घ्या. थोडं लेट झालं चालेल, पण ओके काम होईल. चालेल. तर आजचा व्हिडिओ आपण इथंच संपवू. जय हिंद, जय महाराष्ट्र.